नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, ब्युटिफुल अँड हँडसम माया भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज मस्त झणझणीत चमचमीत अशी विदर्भाच्या फॅशनमध्ये तुम्हाला बिर्याणी बनवून सांगतो। अशी बिर्याणी सांगतो की ज्याले नाही बनवता येत ते बी लवकरात लवकर शिकून जातील। तर चला आता स्टार्ट करू, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी एक गंज घेतला, गंजातनी तेल टाकलं, लई मोठं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तेल टाकू शकता। आणि 2 चमच त्याच्यातनी जिरं टाकलं, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार 1 चमच बी जिरं टाकू शकता। तर जिरं आपलं मस्त तडतड झालं, व्यवस्थित झालं। तर आता 4 कांदे कापले होते, मस्त एकदम बारीक कांदे कापले, मेजर साहेबांना कापून दिले व्यवस्थित बारीक। तर 4 कांदे कापले, तुम्ही 2 बी घेऊ शकता, तुम्ही 1 बी घेऊ शकता, है ना। तर कांदे कट करून घेतले, कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आपल्याला। त्याच्यातनी नंतर मस्त आपल्याला टाकायचा लसण। तर 1 गाठा लसण घेतला होता, लसण बी मस्त बारीक करून घेतला, कारण माझ्याजवळ काही आता खलबत्ता नाही बा, सामान उशिरा येऊन राहिलं। तर त्यासाठी मी फक्त बारीक चाकूनं कट करून घेतला लसूण। तर लसूण मस्त होऊ द्यायचा आपल्याला, याच्यात कांद्याच्या याच्यातच लसूण होऊ द्यायचा व्यवस्थित। तर बघू शकता मित्रांनो, व्यवस्थित आपल्याला हा कांदा आणि लसूण व्यवस्थित होऊ द्यायचा। नंतर टाकायची अद्रक, अद्रक बी व्यवस्थित होऊ द्यायची। तुम्ही खलबत्त्यात ठेसून बी करू शकता, खलबत्ता नशील तर अशी बारीक कट करून बी टाकू शकता। तर व्यवस्थित होऊ द्यायचा आपल्याला कांदा लसूण। तर आपला कांदा लसूण व्यवस्थित मस्त लाल लाल झाला। आता आपल्याला टाकायचे टोमॅटो। तर मी घेतले 2 टोमॅटो घेतले, कारण पहिले बी जेव्हा चिकन उकळायला टाकलं होतं तेव्हा बी मी 2 टमाटर मस्त याच्यात टाकले। तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टोमॅटो वापरू शकता, आहे की नाही। तर चला आता आपलं हे टोमॅटो लसूण कांदा हे पेस्ट व्यवस्थित होऊ द्यायचं आपल्याला। आता टाकू आपण याच्यात दुनियाभरचे मसाले। तर त्यासाठी घेतली मी 2 चमच मिरची पावडर, 2 चमच चिकन मसाला, 1 चमच हळद, कारण हळद बी मी पहिलेच टाकली होती, तर मग त्याच्यामुळे मी 1च चमच हळद घेतली। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही घेऊ शकता, है ना। तर चला व्यवस्थित आता या मसाल्याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे। एका ठिकाणी पायात बसायचं नाही आहे आपल्याला, इकडून तिकडे तिकडून इकडे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे मसाल्याला। जोपर्यंत मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं नाही। तर हे लागीन म्हणून त्यासाठी मी याच्यात थोडंसं पाणी ॲड करू राहिली, कारण पाणी जर ॲड केलं ना तर जो आपला मसाला आहे तो गंजाले लागणार नाही। तर आपल्याला हा मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे, एकदम मस्त लाल लाल होऊ द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मसाल्यानं व्यवस्थित तेल सोडलं। तर आता आपण याच्यात चिकन टाकून घेऊ। भस्कन आपल्याला चिकन असं टाकून द्यायचं नाही, पीस पहिले आपल्याला टाकून घ्यायचे चिकनचे, मग नंतर जो तांबडा रस्सा जो आपला असते तो अलग ठेवून द्यायचा आहे। तर हे पा चिकन व्यवस्थित टाकून घेतलं याच्यात आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आपल्याला, है ना। व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे, 5-10 मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे हे चिकन। आणि हे मसाल्यातच चिकन आपल्याला होऊ द्यायचं आहे। तर त्यासाठी 5 मिनटासाठी मी चिकन व्यवस्थित झाकण ठेवून होऊ देऊन राहिली मसाल्यात। तर हे बघू शकता 5 मिनिट झाले आपले। व्यवस्थित जो मसाला होता मसाल्यातनी हे चिकन होऊ दिलं। सगळा हा मसाला आता चिकनच्या जो पीस असतात त्या पीसमध्ये तो म्हणजे व्यवस्थित गेला। आणि आता टाकू आपण याच्यात मस्त धनिया टाकून घेतला। धनिया टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आणखीन 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मसाल्यात होऊ द्यायचे आपले हे पीस चिकनचे, आहे ना। नंतर आपल्याला जो चिकनचा रस्सा आहे ना, ते चिकनचा जो सूप आहे ना तो याच्यात टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अर्धा किलो चावलसाठी मी अर्धा गंज पाणी टाकलं, आहे ना। अर्धा गंज म्हटलं म्हणजे हे 2 गडवे पाणी झालं। तुम्ही जर एकटे असाल तर 2 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार वरून मीठ टाकायचं, आहे ना। मीठ व्यवस्थित टाकायला लागते। तर अर्धा किलो हे तांदूळ आहेत। तर हे अर्धा किलो तांदूळासाठी मी ना अर्धा गंज याने 2 गडवे मी पाणी टाकलं, आहे ना। तर उकडी चांगली येऊ द्यायची आहे आपल्याला। उकडी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ गंजात टाकून घ्यायचे आहे, नाहीतर उकडी जर नाही तुम्ही येऊ दिली ना तर तुमचे चावल हे पूर्ण गारा होऊन जातील, एकदम मोकळा भात येणार नाही, है ना। त्यासाठी कधी बी चावल टाकायचे असले ना बिर्याणी बनवताना, का साधा बी चावल टाकायचा असला तुम्हाला, तर पहिले
उकडी येऊ द्यायची चांगली आणि त्याच्यातनीच चावल टाकून द्यायचे। तर हे बघू शकता चावल मी टाकून दिले। आता आपल्याला व्यवस्थित चावल फिरवून झाकण ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, तर कधी बी आपल्याला तुम्ही जर म्हणजे नवीन असाल, तुम्हाला जर रेसिपी म्हणजे भात बनवता येत नाही का बिर्याणी बनवता येत नाही, तर चावल कधी बी उकडत्या पाण्यातच टाका लागते आपल्याला है ना। तर हे अति बघू शकता पाणी थोडंसं कमी पडलं होतं, तर म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि 5-10 मिनिटानंतर आपली बिर्याणी रेडी। तर हे बघू शकता मित्रांनो, आपली बिर्याणी झाली रेडी। एक नंबर मस्त मोकळा मोकळा भात झाला, तुम्ही बघू शकता। हेच जर चावल जर आपण असेच थंड्या पाण्यात जर टाकून दिले असते, उकळी जर येऊ नसती दिली, तर आपला चावल एवढा मोकळा झाला नसता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा। आणि तुम्ही जर नवीन माझ्या चॅनलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी बेल आयकन जर तुम्ही दाबलं ना तर जो भी मी व्हिडिओ टाकीन तो तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाणार आहे। तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।